नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या चॅनलवर. आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अतिशय महत्त्वाची आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम झाला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू झाली आहे. ही बातमी ऐकून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला थेट बातमीकडे जाऊया. आज दुपारी 3:15 पाकिस्तानच्या DGMOने भारताच्या DGMOला फोन केला आणि युद्धविरामावर चर्चा झाली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की भारत आणि पाकिस्तानने एकमेकांवर गोळी न करण्याचा आणि कोणत्याही लष्करी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ जमीन, हवा, सागरी मार्गाने कोणताही हल्ला होणार नाही. ही शस्त्रसंधी आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून लागू झाली आहे. आणि विशेष म्हणजे 12 मे रोजी दोन्ही देशांचे DGMO पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत. पण मित्रांनो, युद्धविरामासोबत भारताने एक मोठी घोषणा केली आहे. दहशतवादाबरोबर भारत कोणतीही तडजोड करणार नाही. काय वाटतं तुम्हाला भारताच्या ठाम भूमिकेबद्दल? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की शेअर करा. आणि आता थोडं मागे वळून पाहूया. गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूप वाढला होता. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधू राबवलं. या ऑपरेशनमध्ये भारताने POK आणि पाकिस्तानात एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता आणि आता युद्धविरामाच्या घोषणेमुळे परिस्थिती निवळण्याची आशा आहे. पण प्रश्न असा आहे, हा युद्धविराम किती काळ टिकेल आणि दहशतवादाविरोधात भारताची पुढची रणनीती काय असेल? तुम्हाला काय वाटते? खाली कमेंट करून सांगा. दरम्यान परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी ट्विट करून या युद्धविरामाची माहिती दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की भारत दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरोधात कठोर आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवेल. मित्रांनो, ही भारताची ठाम भूमिका तुम्हाला कशी वाटली आणि या कायमस्वरूपी शांततेसाठी काय करायला हवं? तुमच्या आयडियाज कमेंटमध्ये शेअर करा. मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी बातमी. आणि भारत आणि पाकिस्तानमधील हा युद्धविराम आणि भारताची दहशतवादाविरोधी ठाम भूमिका, यावर तुमचं काय मत? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला अशा अपडेट्स हव्या असतील तर आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमच्या कमेंट्स आणि लाईक्समुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट आणण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. चॅनेलवर तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल तेही सांगा. तोपर्यंत सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आमच्या चॅनलवर पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.